आणि त्या बीड प्रकरणात काय अपडेट आहेत तर त्या संदर्भातल्या बातम्या। खोक्या उर्फ सतीश भोसलेसह 4 जणांवर बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। शिरूर पोलिसांचं पथक खोक्या उर्फ भोसलेला पकडण्यासाठी रवाना झालंय। बीड मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओवरील सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता दमानियांचा हा आरोप। तर सतीश भोसले पैसे मोजत असतानाचा व्हिडिओ दमानियांकडून ट्विट। कोण आहे हा माननीय सतीश भोसले? अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। बीडमधील मारहाणीचा व्हायरल व्हिडिओ 1.5 वर्षांपूर्वी जालना मारहाण प्रकरणातील आरोपी नवनाथ दौंड जरांगेंचा राईट हँड, नवनाथ दौंड जरांगेंचा साथीदार आमच्याकडे फोटो आहेत। लक्ष्मण हाकेंचा हल्ला बोल। मनोज जरांगेचा तो साथीदार आहे, त्याच्याबरोबर फोटो आहेत, अनेक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, राईट हँड म्हणून ओळखला जातो मनोज जरांगेंचा हा साथीदार आहे नवनाथ दौंड, फोटो आहेत आमच्याकडे। काल सभागृहामध्ये छगनरावजी भुजबळांनी ते दाखवलेलं आहे सभागृहाला। विनाकारण फोटो दाखवून जातीय तेढ निर्माण करण्याची काहींना सवय आहे। भुजबळांनी जरांगेंचे आरोपीसोबतचे फोटो दाखवलेत, यावर जरांगेंचं हे उत्तर। काहीला सवय असते विनाकारण फोटो दाखवायची आणि जातीय तेढ कसा निर्माण होईल धनगरातन मराठ्यात, कवाच होणार नाही जिंदगीत। धनगरातन मराठ्यात यांनी किती प्रयत्न केले, कधीच वाद होणार नाही। धनंजय मुंडेंचा खंडणीच्या प्रकरणामध्ये सहभाग, जरांगेंचा दावा। धनंजय मुंडे सहआरोपी आहेत, मुख्यमंत्री म्हणेपर्यंत धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं जाणार नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे। एसआयटीकडे सीआयडीकडे पुरावे, फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे एसआयटीला आणि सीआयडीला की त्याला 302चा आरोपी करा। फडणवीस साहेब खोटं बोलतायत, तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे। कराड सूत्रधार आहे हे आधीपासून सांगत होतो, कराडनं किती हत्या केल्या याचा तपास झाला पाहिजे, रोहित पवारांची मागणी। आम्ही अनेक वेळा तो मुद्दा त्या ठिकाणी मांडला। वाल्मिक कराड हा मेन सूत्रधार आहे आणि त्या 6 महिन्यानंतर दुर्दैवी त्या ठिकाणी ती घटना घडली आणि बऱ्याच काही गोष्टी तिथे येणार आहेत। त्यामुळे ठीक आहे, ते सूत्रधार आहेत, पण त्यांना वरदास्त कोणाचा होता हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला लागेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही, त्याचा खून तर झाला नाही ना, शिवसेनेच्या संजय शिरसाटांना शंका आहे। मला डाऊट आहे कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही, हा सुद्धा मला एक शंका वाटते। कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत, सगळं टीम जात आहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही, याच्यावर शंका व्यक्त करायला वाव आहे। म्हणून त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे।